29 फेब्रुवारी 2024 या दिनी राईट टू शेल्टर फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक माननीय ॲडव्होकेट संतोष सांसकर यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्ते तसेच झोपडीधारकांसह मुंबई आझाद मैदानात संकल्प मोर्चा काढण्यात आला होता। मायानगरी मुंबईमध्ये मूळ मुंबईकर ह्या मोठ्या संख्येने झोपडपट्टी व चाळीमध्ये वसलेला असून शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमुळे हाच कष्टकरी मुंबईकर अक्षरशः मुंबईच्या बाहेर फेकला जात आहे आणि सरकार या संदर्भात कुठलीच भूमिका घेत नाही। ही परिस्थिती लवकरच आटोक्यात न आणल्यास भविष्यात मुंबईमध्ये मुंबईकर औषधालाही उरणार नाही आणि मुंबईचे गुजरात होण्यास वेळ लागणार नाही। सन 1995 साली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळच्या निवडणुकीत 40 लाख झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मोफत घरे देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते आणि त्या आश्वासनाच्या आधारावर महाराष्ट्रात पहिल्यांदा सेना भाजप युतीचे सरकार सुद्धा स्थापन झाले व या 40 लाख मोफत घरांच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी 1996 साली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजेच SRA ची स्थापना झाली। सदर प्राधिकरणाला आजतागायत 28 वर्षाचा कालावधी लोटून गेला असताना केवळ 2 ते 3 लाख झोपडीधारकांचेच पुनर्वसन होऊ शकले आहे व तेही अत्यंत कनिष्ठ दर्जाचे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचे राजकारण करणाऱ्यांनी बाळासाहेबांचे 40 लाख लोकांना मोफत घर देण्याच्या आश्वासनाची पूर्तता आजतागायत पूर्ण करू शकलेली नाहीत, हे वास्तव आहे। सरकारच्या याच दुर्लक्षीपणाच्या धोरणामुळे आज बहुसंख्य प्रकल्प रखडलेल्या अवस्थेत आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनात झोपडीधारकांच्या विविध विषयांना सरकारी दरबारात वाचा फोडण्यासाठी व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे 40 लाख मोफत घरांचे स्वप्न साकारण्यासाठी दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी आझाद मैदानात संकल्प मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। बिल्डरची या मुंबईमध्ये जी दादागिरी चालू आहे, जी हुकुमशाही चालू आहे, ती अक्षरशः संपवण्याचं कामच ही राईट टू शेल्टर ही संघटना करणार आहे। आपण बघाल तर बिल्डराच्या सोबत जाणारी जी यंत्रणा आहे, म्हणजे शासन ही बिल्डरच्या मागे आहे, प्रशासन ही बिल्डरच्या मागे आहे, सरकारी अधिकारी बिल्डरच्या मागे आहेत, काही ठिकाणी पोलीस यंत्रणा सुद्धा त्यांच्या मागे आहेत आणि या अशा परिस्थितीमध्ये झोपडपट्टी धारक तो मात्र एकटा आहे आणि या झोपडपट्टी धारकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज कुठलाही समाज, कुठलाही नेता या ठिकाणी उपस्थित नाहीये। राईट टू शेल्टरने ती जबाबदारी घेतली आणि बिल्डरची जी मुजोरशाही आहे, जी दादागिरी आहे, ही आम्हाला त्या ठिकाणी संपवणं गरजेचं आहे, तरच या झोपडपट्टी धारकांना न्याय मिळू शकेल। राईट टू शेल्टर ही सक्षम आहे बिल्डरची दादागिरी, बिल्डरची हुकुमशाही मोडून काढण्यासाठी। मी नूतन सांसकर, राईट टू शेल्टरचे संस्थापक त्यांची मिसेस। मी 2.5 वर्ष झाले आंदोलन करते आणि अमरण उपोषण सुद्धा केलेलं आहे या घरांसाठी। आम्हाला 10 वर्ष झाले घर नाही मिळाले आणि भाडे नाही मिळालं। आज आम्ही कित्येक वर्ष झालं भाड्याच्या घरामध्ये राहतो। कितपत योग्य आहे की आम्ही अजूनपर्यंत भाड्याच्या घरामध्ये राहू शकतो का? आम्हाला बिल्डर आणि सरकार आम्हाला घर देत नाही। कधी हा आमचा संकल्प संपेल, कधी आम्हाला हक्काचं घर मिळेल? आज आम्ही इथं मोर्चा घेऊन आलेलो आहे, अशी आशा घेऊन आलेलो आहे की आम्हाला कुठेतरी सरकार भेट देईल, आम्हाला बोलवेल, आमच्या प्रश्नांची उत्तरं देईल, आमचे प्रश्न सोडवेल। पण एक सुद्धा मंत्री इथपर्यंत आलेला नाही आहे का आमची भेट अजून गेली नाही। आम्ही बेंबीच्या देठापासून ओरडतो, आम्हाला भेट द्या, भेट द्या, पण अजूनपर्यंत आम्हाला का बोलवलं गेलं नाही। आमचं निवेदन जाऊन सुद्धा आम्हाला भेट दिलेली नाही आहे। जोपर्यंत सरकार आम्हाला आज भेट देत नाही तोपर्यंत आम्ही हा मंच सोडणार नाही। भले आम्हाला रात्र इथं काढावी का लागना, मच्छरमध्ये आम्हाला झोपावं का लागना, तोपर्यंत आम्ही हा मंच सोडणार नाही। अमरण उपोषण करायला सुद्धा माझी तयारी आहे जोपर्यंत सरकार आम्हाला भेट देत नाही तोपर्यंत। कोणत्या मंत्र्यापर्यंत आपण निवेदन दिलेलं आहे? एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही निवेदन दिलेलं आहे। पंतप्रधान मोदी शिष्टमंडळ वगैरे त्यांच्या भेटीला गेलं होतं का? आज शिष्टमंडळाला अजून बोलवलं गेलंच नाही आहे भेटीला। 2.5 वर्षामध्ये भरपूर जणे गेलेले शिष्टमंडळ। जेव्हा उद्धव ठाकरे सुद्धा होते मुख्यमंत्री, त्यांच्याकडे पण आमचं निवेदन गेलेलं आहे, त्यांच्यापर्यंत सुद्धा आमचं शिष्टमंडळ गेलेलं आहे। दानवे साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे।
त्यांनी पण आमची दखल घेतली की तुमचं काम तुम्ही जे करता खूप छान करता, तुमच्या मागण्या पुरा होतील असं मी आश्वासन देतो, असं दानवे साहेब बोलले. आता आज काय ठरलंय तुमचं आंदोलन हे असंच चालू राहणार आहे? हो, आंदोलन हे एक दिवसीय आंदोलन होतं, पण अजूनपर्यंत आम्हाला काही भेट आलेली नाही. तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे जोपर्यंत आम्हाला भेट येत नाही मुख्यमंत्र्याशी तोपर्यंत आम्ही हा मंच सोडणार नाही. भले आम्हाला पोलिसांनी बाहेर का काढण्यात, आम्ही बाहेर गेटच्या बाहेर जाणार नाही. मोर्चा आयोजित केला आहे. याचा जो मेन उद्देश आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1995 साली आपल्याला 40 लाख झोपडीधारकांना मोफत घरं देऊ असं आश्वासन दिलं होतं. त्याची पूर्तता तर काही झाली, पण आपले जे हक्काची घरं आहेत त्यापासूनही आपल्याला वंचित केले जाते. आणि खरं तर घर हा आपला खूप एक जिव्हाळ्याचा एक विषय. वाटतं की आपलं हक्काचं घर असावं, आणि हे हक्काचं घर मिळवताना आज सगळ्या माझ्या झोपडीधारकांना प्रत्येक स्तरावर एक प्रकारचा प्रत्येक वेळ अन्याय सहन करावा लागतो. हे असं का करतोय? कारण आपल्यात असलेला असंघटितपणा. जेव्हा आपण एकत्र मिळून एक मोठा लढा देऊ तेव्हा लोक सरकारच्या बापालाही आपल्याकडे लक्ष द्यावं लागेल. आज खूप सारे प्रोजेक्ट हे जे आज SRA समोर रखडून पडलेले आहेत, ते खूप सारे ऍक्टिव्हिटी भाडे प्रकरणं असतील, 13/9च्या प्रक्रिया असतील किंवा ट्रान्झिट कॅम्पचे इश्यू आहेत जे महानगरपालिकेसमोर पेंडिंग आहेत. हे सगळे प्रलंबित का आहेत? असं का घडतंय? कारण आपल्यात असलेला असंघटितपणा. जेव्हा तुमचं मोठं एक संघटन दाखवू तेव्हा आपल्या जे सरकार आपल्या या मागण्याचे दुर्लक्ष करतंय, त्याच्याकडे लक्ष दिल्याशिवाय त्याला पर्याय नसेल. आपला आवाज जेव्हा सरकारपर्यंत जाईल नक्कीच आपल्या मागण्यांचा ते विचार करतील असं मला वाटतं. आज संविधानाने आपल्याला निवारा हक्काचा अधिकार दिलेला आहे. आज मला यावर्षी आपण 75 अमृत महोत्सवी वर्ष साजरे केलेले आहे. 25 वर्ष झालेले आहेत आपण अंगीकृत करून. पण काय आहे माझ्या रहिवाशांची अवस्था? अजून घरासाठी वणवण भटकतोय, आणि ह्या वणवण भटकणाऱ्या माझ्या रहिवाशांच्या मागण्या या लोकप्रतिनिधींकडे असो, शासनाकडे असो, प्राधिकरणाकडे असो, हे मांडण्याचं काम सातत्याने राईट टू शेल्टर जवळजवळ 8-10 वर्षापासून करत आहे. आणि त्या राईट टू शेल्टरच्या वतीने कित्येक जणांना असे रखडलेली घरं सुद्धा मिळून दिलेली आहे, त्याची भाडी सुद्धा मिळून दिलेली आहे. आणि अजूनही आमचा प्रयत्न चालू आहे. आज कितीतरी प्रोजेक्टवर सरांच्या नेतृत्वाखाली, सांसद सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही कामं करत आहोत. मग ते अलिबाजूरचा प्रोजेक्ट असेल किंवा लाल डोंगरचा प्रोजेक्ट असेल, चंदननगरचा प्रोजेक्ट असेल, खूप सारे असे प्रोजेक्ट आहेत की जिथे लोकांची भाडी प्रलंबित आहे. चंदननगर सारख्या ठिकाणी लोक 14 वर्ष ट्रान्झिट कॅम्प मध्ये. आज मी स्वतः जाऊन बघितले त्या ट्रान्झिट कॅम्पची हालत काय आहे. खरं तर मी जेव्हापासून सराबरोबर एक ऍक्टिव्हली सक्रियपणे काम करायला लागले, जेव्हा फील्डवर जाऊन जेव्हा अवस्था बघते लोकांची, किंवा ट्रान्झिट कॅम्प असो किंवा ज्या पद्धतीने राहतात लोक, फार दयनीय आहे. आणि अशा वेळी आपला एकत्रित येणं एवढं महत्वाचं आहे. आणि आपला असंघटितपणाचा सरकार, SRA, प्रशासन, शासन हे सगळे फायदा घेतात. तेव्हा सगळ्यांनी एकत्र येणे हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे, कायद्याच्या तरतुदी आहेत. असं सगळं असताना आपल्याला आपल्या हक्कांची जाणीव आहे. मला असं वाटतं सांसद सरांचं नेतृत्व असेल आणि तुमची संघटितपणा जर त्यांच्यासमोर असेल तर आपल्या मागण्या का नाही मान्य होणार? आज मोठ्या संघटनेने मोठ्या जास्त संख्येने तुम्ही जर संघटित होऊन आपल्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच सरकार आपल्या मागण्याचा विचार करेल असं मला वाटतं. आज आंबेडकरांनी आपल्याला जे आपल्यासाठी राज्यघटना लिहून ठेवलेली आहे, ज्या वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत, त्या हक्क निवाऱ्याचा
निवारा, हक्काचा निवारा हा सुद्धा एक आपला संविधानिक अधिकारच आहे आणि हा अधिकार मिळवण्यासाठी आज आपण जो हा संकल्प मोर्चा आयोजित केलेला आहे याला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे आभार. थांबते. जय हिंद. आज आपण या आंदोलनासाठी आला होता, काय उद्देश काय आहे? आंदोलनाचा उद्देश असा आहे की आज हरी एरियातली लोक आलेली आहेत. मुलुंड, भांडूप, पिकरोळी, कांजूरमार्ग इकडं सगळे म्हणजे पुऱ्या अर्ध्या मुंबईमधली लोक इकडं आलेली आहेत. तर आज आम्ही 9 वाजल्यापासून इथं बसलो. एकही मंत्री आम्हाला भेट द्यायला आला नाही. बरं सगळ्या नगर लोकांना आम्ही लेटर दिलेलं आहे नगरसेवकांना, पण त्यांनी तरी त्यांच्या कानावर गेले ना. नगरसेवकांचं काम होतं की त्यांनी इथं येऊन सांगायचं की बाबा असा असा मोर्चा यायचा आहे तर तुम्ही तिथं हजर व्हा. असलं काहीच नाही केलं. मग अशी शिवसेना म्हणती की लोकांची दानादिन होऊन देणार नाही, लोकांना आम्ही इकडं तिकडं भटकायला देणार नाही. पण आज हे लोक एवढी कमशी कम 1000-500 लोक इकडं तिकडं भटकतात. ही शिवसेनावाल्यांना दिसत नाही का? दिसतंय ना. मंत्री लोकांना दिसतंय की नाही दिसत? आज ते मला नाव येत नाही मुख्यमंत्र्यांचं, एकनाथ शिंदे साहेब. त्या एकनाथ शिंदे साहेबांनी जरा आमच्याकडं डोकून बघावं, गरीब जनतेकडे थोडं लक्ष टाकावं. गरीब जनताची काय मागणी आहे ती जरा जाणून घ्यावी. गरीब जनतेला कसं मार्ग लावावं ती जाणून घ्यावं. ही कुणाचं काम आहे? मुख्यमंत्री साहेबांचं. तर मुख्यमंत्री साहेबांना माझी एकच विनंती आहे की आमच्या गरीब लोकांना एवढी फाटाफूट करू नका. गरीब आहे, आम्ही झोपड्यात राहतो आणि आम्ही झोपड्यासाठी इथं येऊन बसलेलो आहे आझाद मैदानला. आम्हाला आमचं 4 लाकडाचं झोपडं आहे. आम्ही बंगला नाही मागत, माल नाही मागत, रो हाऊस नाही मागत, आम्ही काय नाही मागत. आमचं फक्त काय ते आहे ना 500 स्क्वेअर फुटाची जागा ती आम्हाला द्यावावी. ती कोणी द्यावावी? मुख्यमंत्र्यांनी. आज मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की 4 वर्षे पंचशिलाच्या महिलांनी आंदोलन केलं आहे. आज 4 वर्षे झालं आम्ही इथं येतोय. मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेलेलं आहे, असं नाही की नाही म्हणून. पण मुख्यमंत्री एवढं का डोळं झाकून बसल्यात? मुख्यमंत्र्यांना गरिबाची जाण कशी नाही आहे? मुख्यमंत्री फक्त मतं मागायसाठी येतात. मुख्यमंत्र्यांनी मतं आम्ही देतो ते खुर्ची जिंकतात आणि आम्ही असं मातीत लोळतोय. आम्हाला रस्त्यावर झोपायचा टाईम आलाय, आम्ही रस्त्यावर पण झोपलोय, असं नाही की नाही म्हणून. खऱ्या अर्थाने म्हटलं ना तर साहेब तुम्हाला मी खोटं नाही सांगत, ह्या सरकारने आणि ह्या मंत्री लोकांनी ह्यांनी आमचं पुरं वाटोळं करून ठेवलंय. पुऱ्या मुंबईचं झोपडपट्टीतल्या मुंबईच्या लोकांचं वाटोळं करून ठेवलंय. कारण का की आज बिल्डर लोक आमच्या झोपडपट्टीत घालतात आणि बिल्डर लोक आम्हाला फसवतात. बिल्डर लोक घेतात हातभर जागा ना आम्हाला देतात इतभर जागा. मग आम्हाला तेवढ्या इतभर जागेत भागेल का आमचं? बरं बांधलं तर बांधलं घर, पुरी घरं गळत्यात, पुऱ्या घरांना गळती लागलेली. पंचशिलामध्ये येऊन बघा आमच्या एक ना एक घर गळतं. ह्याचा मतलब सरकारचं लक्ष आहे का झोपडपट्टीवर? नाही आहे. सरकारचं लक्ष कुठं? हे काय ते म्हणतात गुजराती मारवाडी ही बिझनेसवाली लोक त्यांच्याकडं पैशाकडं बिझनेसवाल्या लोकांच्याकडं त्यांचं लक्ष असतं. तर मला एवढंच म्हणायचं आहे की आज सरकारांनी आमची दखल घ्यावी. आमची दखल घेतली ना तरच आम्ही इथून जाऊ, नाही तर आम्ही इथून हाल सोडणार नाही. आम्ही आझाद मैदानमध्ये बसून राहणार. माझं एवढंच म्हणणं आहे. मी म्हातारी बाई आहे, मी 70-75 वर्षाची झालेली आहे. आज साहेब आम्ही 4 वर्षे रोडच्या कडेला झोपलोय. नुसत्या महिला रोडच्या कडेला झोपलोय. मग तुम्ही सांगा आमच्या आत्म्याला काय लागत असेल का नसेल? आमच्या काळजाला धक्का लागलाय म्हणून आमचा जीव एवढा तळतळतोय. आज 4 वर्षापासून आम्ही आंदोलन करून आमचा काय उपयोग झाला? काहीच नाही उपयोग झाला. म्हणून म्हणते मुख्यमंत्री साहेबांनी एक काम करावं, यावं, आम्हाला इथं भेट द्यावी, तेव्हा आम्ही हे मैदान सोडू, नाही तर आम्ही मैदान सोडणार नाही. जय भीम.
कधी ना आता होऊन देऊ माणुसकीची दैना, जात गोत्र निधर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. हे गाणं तुम्ही वारंवार ऐकलं असेल, अनेक वेळा ऐकलं असेल. जिथे जिथे शिवसेनाचे प्रोग्राम होतात, मेळावे होतात, तिथे शिवसेनाचं हे ब्रीदवाक्य असतं. प्रत्येक नेता येऊन बोलतो की आम्ही माणुसकीची दैना होऊन देणार नाही. पण आज जर खरी स्थिती बघितली तर SRA हा प्रोजेक्ट जो चालू केला आहे, ज्याच्या प्राधिकरणाचे जे सचिव आहेत ते स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, पण आज याची दखल घेतली जात नाही. आज हजारोच्या संख्येमध्ये पीडित जे आहेत SRA प्रोजेक्टमधील, ते इथे आज आझाद मैदानामध्ये जमा झालेत. कोणतं खुशीचं वातावरण नाही आहे, कोणतं एक आनंद उत्सव नाही आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये दुःख आहे की 14 वर्ष उलटून गेली आहेत, काही ठिकाणी 10 वर्ष उलटून गेली आहेत, पण अजूनपर्यंत त्यांना हक्काचं घर नाही मिळालं. घर त्यांच्या स्वतःचं होतं, अधिकार त्यांचा स्वतःचा आहे, पण तो अधिकार कुठे ना कुठे हिरावून घेतला गेला आहे. आणि त्याची दाद आज मागणं म्हणजे ते कुठे भटकतात, ते कोणाकडे दाद मागावी आज त्यांना तेही कळत नाही आहे. तर मग प्रश्न हाच उद्भवतो आहे की जर आपल्या प्राधिकरणामध्ये बसलेले आपण ज्यांना इतक्या विश्वासाने त्या वोटिंग करतोय, मत देतोय, आणि तेच लोक आपला आवाज ऐकत नाही आहे, आपला हा जो वेदना आहेत आतमधल्या. आत्ताच एक 75 वर्ष वयोवृद्ध आजीचं तुम्ही 2 शब्द ऐकले असतील. त्यांच्या भावना किती तळमळीत होत्या, किती आतून आलेल्या त्या भावना होत्या. ज्यांनी 2.5 वर्ष रस्त्यावर झोपले, आणि त्यामागे कारणीभूत कोण होतं की तिकडचे बिल्डर. कारण हा SRA प्रोजेक्ट जो आहे तो खरं म्हणजे लोकही कल्याणासाठी आहे, लोकांसाठी आहे की मेन बिल्डरसाठी काढलेला आहे, हेच आता लक्षात येईना. तर पुढे ना पुढे एक भावना, एक भूमिका घेणं गरजेचं आहे की जी आज सांसकर सर जे आहेत ॲडव्होकेट, ते पुढे येऊन लोकांचा आवाज बनत आहेत. तर ह्याच आवाजामध्ये आवाज बनवण्यासाठी मी चंदननगरमधून आलो आहे, पवईवरून, जिथे आमचा प्रोजेक्ट 14 वर्षापासून रखडलेला आहे. आणि जेव्हा 14 वर्ष बोलतो तेव्हा एक तर नक्कीच आठवतं, तो रामराज्य जेव्हा 14 वर्षाचा वनवास भोगून ते आले होते. पण त्यांना 14 वर्षानंतर का होईना पण घर भेटलं होतं, पण 14 वर्षानंतर देखील आमच्या चंदननगरला कोणी वाली नाही आहे. आज देखील काही फरक पडलेला नाही आहे. जे 14 वर्षापूर्वी लोकांनी स्वप्नात बघितलं होतं, बिल्डरने जे स्वप्न आम्हाला दाखवलं होतं, ते आज देखील स्वप्नच आहे. फक्त ही अपेक्षा ठेवून मनामध्ये आहे की ह्या माध्यमातून, ह्या तुमच्या माध्यमातून हा आवाज कुठे ना कुठे अशा व्यक्तीपर्यंत जाईल की जे आम्हाला मदतीचा हात देतील. आश्वासन नको आहे, आश्वासनं खूप भेटली 14 वर्षात, पण आज आम्हाला हात हवा आहे तो म्हणजे मदतीचा, आणि तो तुम्ही नक्की द्याल ही मनापासून अपेक्षा आहे. आणि मनापासून बोलू शकतो की एक जी सांसकर सरांनी आम्हाला मदतीचा हात दिला आहे, बुडत्याला काडीचा आधार, तो आधार तुम्ही आमचा बनाल ही आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.